लग्न ठरवताना घरच्यांना स्पष्ट सांगितलं होतं हुंडा घ्यायचा नाही आणि घेतलाही नाही. तरी पण खोट्या 498 आणि डीव्ही केस मध्ये आम्हाला अडकवलं गेलं. पुरावे आमच्याकडे असतात तरी न्यायालयात वर्षानुवर्ष भटकायला लागतं. खोट्या आरोपांमुळे घर उद्ध्वस्त होतं, नोकरी जाते, समाजात मानहानी होते. आम्ही जगायचं की मरायचं? आम्ही महिला असून आमचा दोष एवढाच की आम्ही मुलाची आई आणि बहीण आहोत. फक्त पैशासाठी आणि त्रास द्यायला सुनेने खोट्या केस मध्ये अडकवले. हा कसला न्याय? जेव्हा ह्या केस मध्ये अडकलो तेव्हा कळालं हा एक उघड बिझनेस झालाय. पैशासाठी माझ्या भावाला आणि आम्हाला ह्यात अडकवून ठेवलंय. प्रशासनाने लक्ष दिलंच पाहिजे. म्हणूनच याविरुद्ध लढण्यासाठी पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन मैदानात उतरली आहे. येत्या 13 सप्टेंबरला उल्हासनगर कल्याण येथे पुरुषांचा महामेळावा होणार आहे. 498 डीव्ही यासारख्या घातक कलमाविरुद्ध कसे लढावे याचं कायदेशीर मार्गदर्शन केलं जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्या. पुरुषाभिमानी फाउंडेशन या संघटनेने आधीच हजारो लोकांना ह्या खोट्या केसेस मधून मुक्त केले आहे आणि अनेक पुरुषांना आत्महत्या करण्यापासून वाचवलं आहे. म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहा. येथे तुम्हाला कायदेशीर मार्गदर्शन केलं जाईल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. खाली दिलेल्या नंबरशी तात्काळ संपर्क साधा.